गर्दे वाचनालयात पार पडले ग्रंथ प्रदर्शन। सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मान्यवरांचा करण्यात आला सत्कार। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन तथा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मान्यवरांचा नुकताच सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष राज्य शासन पुरस्कृत नवजीवन कौर ज्या भारतामध्ये पहिला दिन हा 8 मार्च 1943 सर्वांसमोर मांडले गेले आणि त्यांना हळूहळू त्यातून त्यांच्या समस्येचं निराकरण परिणाम म्हणून हा जागतिक महिला दिन सर्व जगभर साजरा केला जातो। आपण पाहू शकतो आणि घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण त्याच्यावर क्लिक जरी केलं तरी इथे येऊन आपल्याला ते पुस्तक अगदी काढून दिलं जातं। म्हणजे आपला तेवढा टाइम सुद्धा वाचतो आणि काय आहे नेमकं आपल्या वाचनालयामध्ये उपलब्ध आहे कि नहीं उपलब्ध ये सुद्धा आपल्याला घरी बसल्या बसल्या कळतं। चल रहा है, जैसे दीपाली पाटिल मैम ने कहा, एक्चुअली हम लोग सेव वसुंधरा कैंपेन ये 3-4 सालों से बुल्ढाना में चला रहे हैं और उदय भाऊ देशपांडे सर और नीताताई देशपांडे मैम ये हमेशा हमें साथ देते हैं। हमारा कोई भी अगर कार्य रहता है तो यहाँ पे हम वो आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल या सर्व पदाधिकाऱ्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करते। आज महिला दिनाच्या निमित्त शीतल सोनूने ज्यांनी सेव वसुंधराच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये निसर्गाप्रती आणि पर्यावरणाप्रती अतिशय कौतुकास्पद कार्य केलेलं आहे। आणि शक्ती पाहिजे तर काली मातेकडे जावं लागते। थोडंसं व्यंग्यात बोलायचं झालं तर मी असं बोलेन की प्रत्येक लग्न झालेल्या व्यक्तींना देवीचे 9 रूप कसे असतात हे मला माहीत आहे आणि त्यांनी अनुभवलेही असतील मला। बरं, मग वेळ आहे का म्हणायला? आता सगळी तयारी बाकी होती, इतकी घाई होती, असं वाटत होतं काका आता वेळ नाही आहे असं म्हणावं, पण आला फोन पुढे होऊन कुणाच्या मार्गदर्शनासाठी तर मग मी म्हणून दाखवली 2-3 ओळी। मग काकांनी इतकी पुस्तकं वाचलेली आहेत आणि कायमस्वरूपी हातात पुस्तके असणारा हा माणूस मी नेहमी पाहिला आहे। आणि गर्दे वाचनालय आणि सर्जेराव काका हे समीकरण ठरलेलंच आहे, कुठेही आपला वेळ घालवण्यापेक्षा इथे असणं